चला ऐकूया गोष्ट सावळ्या महारांची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातले एक निष्ठावान योद्धे. स्वराज्याचा पायाच याच विचारावर होता, कर्तृत्व महत्वाचं, जन्म नाही. तर भाग 1. स्वराज्यात प्रत्येकाची पारख व्हायची ती त्यांच्या कौशल्याने आणि निष्ठेने. 18 पगड जाती म्हणजे सगळे योद्धे एकजुटीने उभे होते आणि हीच तर स्वराज्याची ताकद होती. आता भाग 2. याच वीरांपैकी एक होते सावळ्या महार. एक आदर्शच म्हणा ना. सावळ्या महार होते सुधागडचे किल्लेदार, म्हणजे किल्ल्याचे कमांडर. एक खूप मोठी जबाबदारी. ते जागल्या होते, म्हणजे किल्ल्याचे सतर्क संरक्षक. ही जबाबदारी अनेकदा महार समाजाकडे असायची. आता येतो भाग 3. कर्तव्याची कठोर परीक्षा. एका रात्री त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची खरी कसोटी लागली. सूर्यास्त झाला होता आणि किल्ल्याच्या दरवाजावर थाप पडली. सरळ सरळ नियमांचं उल्लंघन. आणि बाहेर कोण होतं तर स्वतः छत्रपती शिवाजी महाराज. तेही कोणतीही पूर्वसूचना न देता. पण सावळ्या महारांनी चक्क दरवाजे उघडायला नकार दिला. स्वतःच्या राजालाच प्रवेश नाकारला. प्रश्न पडतो की एक निष्ठावान सैनिक असं का करेल? याला तर देशद्रोही म्हटलं गेलं असतं. कारण स्वराज्याचा नियम स्पष्ट होता. अंधार झाला की दरवाजे बंद, आणि हा नियम सगळ्यांसाठी सारखा होता. पण महाराज रागवले नाहीत. उलट त्यांनी सावळ्यांच्या शिस्तीचं कौतुक केलं. कर्तव्य सगळ्यात मोठं. पुढचा भाग 4. स्वराज्यासाठी बलिदान.